कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौकर लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगुना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसी की खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जवळ हर्षवाडी गावाजवळ सह्याद्रीच्या मध्यभागी वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे। गिरिदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या हरिहर किल्ल्याची उंची ही साधारण 3676 फूट इतकी आहे। वैतरणा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या हरिहर किल्ल्याला चौफेर बेलाग असा कातळकडा आहे। हरिहर किल्ला चढण्यासाठी चित्तथरारक अनुभव देणारा असून किल्ला चढणीच्या खडकावर कोरून केलेल्या पायऱ्या ह्या 80 अंशात आहे। हरिहर किल्ल्याला कातळ कोरलेल्या अंदाजे 125 आसपास दगडी पायऱ्या आहेत। या कातळ पायऱ्या चढून हरिहर किल्ल्यावर जावे लागते। हरिहर किल्ला हा गिर्यारोहकांसाठी एक महत्त्वाचा किल्ला आहे। अनेक गिर्यारोहक वर्षभर हरिहर किल्ल्यावर चढाई करत असतात। किल्ल्यावरून आसपासच्या परिसरातील विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पडत्या पावसात पर्यटक गर्दी करत असतात। हरिहर किल्ल्यावर हनुमान मंदिर, वेताळ मंदिर, महादेवाची पिंड, नंदी असे किल्ल्याला धार्मिक वलय प्राप्त करून देणाऱ्या वस्तू देखील आहेत। हरिहर किल्ल्याच्या कातळ पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक छोटा तलाव लागतो। याच तलावाच्या काठावर हनुमानाचे मंदिर आहे। तसेच किल्ल्यावर अजूनही 4 ते 5 पानाच्या काळ्या खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या किल्ल्यावर पाण्याची सोय करतात। हरिहर किल्ल्याच्या दक्षिण दिशेला वैतरणा नदीचे खोरे असून पूर्वेला ब्रह्मगिरी पर्वताच्या डोंगर रांगा दिसतात। महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या अगदी मधोमध स्थित असलेला ऐतिहासिक हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात आहे। हरिहर किल्ला इतिहास, शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा भरभरून खजिना आहे। त्यामुळे हरिहर किल्ल्याला एकदा भेट दिलीच पाहिजे। स्थापत्यकलेचे आश्चर्यकारक उदाहरण असलेले ऐतिहासिक रत्न म्हणून हरिहर किल्ला अभिमानाने उभा आहे। हरिहर किल्ला हा पर्यटक, ट्रेकर आणि अभ्यासकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देतो। हरिहर किल्ल्याला प्राचीन काळातील स्थापत्यशास्त्र पराक्रम यांचा पुरावा म्हणून आकाशाला गवसणी घालत उभा आहे। हरिहर किल्ला हा नाशिक पासून 60 किलोमीटर आणि इगतपुरी पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत मध्यभागी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हरिहर किल्ला असून निरगुडपाडा आणि हर्षवाडी हे हरिहर किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत। हरिहर किल्ल्यापासून ब्रह्मगिरी पर्वत व संत निवृत्तीनाथ यांची समाधी ठिकाण काही अंतरावर आहे। हरिहर किल्ल्याचा इतिहास। नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला, ज्याला आपण हर्षगड म्हणून देखील ओळखतो, हा किल्ला साधारण 11व्या शतकाच्या आसपास यादव राजवटीने या किल्ल्यावर राज्य केले। बहमनी सल्तनत, मुघल राज्यकर्ते यांच्यासह विविध राज्यकर्त्यांनी हरिहर किल्ला ताब्यात घेऊन आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य केले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हरिहर किल्ला हा मराठा साम्राज्याच्या ताब्यात देखील होता। हरिहर किल्ल्याने आपले मोक्याचे स्थान मजबूत केल्याने या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। नाशिक प्रदेशात लक्ष ठेवण्यासाठी हरिहर किल्ला हा अनेक राजवटीमध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू होता। हरिहर किल्ला हा यादवांनी मुख्यतः गोंडा घाटातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी उभारला असल्याचे सांगितले जाते। हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांसह अनेक राजवटींनी हरिहर किल्ल्यावर आक्रमणे करण्याचा प्रयत्न केला। पुढे निजामशाहीमध्ये असणारा हरिहर हा किल्ला इसवी सन 1636 मध्ये शहाजी राजांनी जिंकून तो आपल्या ताब्यात आणला। शहाजी राजांकडून हरिहर किल्ला मुघलांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यावर वर्चस्व गाजवले।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हरिहर किल्ला हा जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे इसवी सन 1671 साली मुघल सरदार मातब्बर खान याने हरिहर किल्ला मुघलांच्या गोटात सामील केला. शेवटी इसवी सन 1818 साली हरिहर किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. भारत स्वतंत्र झाल्यापासून हरिहर किल्ला हा भारत सरकारच्या ताब्यात आहे. हरिहर किल्ला काताळ खडकांमध्ये पहाडांमध्ये वसलेला किल्ला आहे. हरिहर किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचा असलेला त्रिकोणी आकार. हरिहर किल्ल्याचा हाच त्रिकोणी आकार हा इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा असल्याची जाणीव करून देतो. हरिहर किल्ल्याच्या बांधकामांमध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारचे दगडी बांधकाम हे दगडी बांधकाम भारतीय प्राचीन वास्तुकलेचे कौशल्य प्रदर्शित करते. हरिहर किल्ला चढण्यासाठी खडकांमध्ये कोरलेल्या दगडाच्या पायऱ्या आणि प्रवेशद्वार, ज्याला स्थानिक भाषेत हर्षल खांब देखील म्हणतात, हे एक प्राचीन अभियांत्रिकीचा चमत्कारच आहे. हरिहर किल्ल्यामध्ये हनुमानाला समर्पित एक लहान मंदिर देखील आहे. किल्ल्यावर असलेले हनुमानाचे मंदिर किल्ल्याला ऐतिहासिक महत्वाबरोबरच धार्मिक महत्व देखील प्राप्त करून देते. हरिहर किल्ल्याचा ट्रेक हा रोमांचकारी अनुभव देणारा ट्रेक आहे. हरिहर किल्ल्याचा ट्रेक हा नवख्या आणि अनुभवी ट्रेकर्सना नेहमीच आकर्षित करत असतो. हरिहर किल्ल्याचा प्रवास हा खडकाळ कोरीव पायऱ्या, घनदाट जंगल, खडबडीत डोंगराळ भागातून जाणारा आहे. हरिहर किल्ल्याचा ट्रेक मधील सर्वात भीतीदायक आणि आव्हानात्मक प्रवास म्हणजे हर्षल खांब, जो खडक कापलेल्या पायऱ्यावर उभ्या चढायचा आहे. हर्षल खांबावरील चढण ही पर्यटकांसाठी चित्तथरारक अनुभव देणारा, कर्तृत्वाच्या भावनेची जाणीव करून देणारा आणि आश्चर्यकारक विहंगम दृश्य दाखवणारा आहे. उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या कडक झपाट्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसांमुळे निसरट झालेल्या पायऱ्यामुळे हरिहर किल्ल्याचा ट्रेक हा आव्हानात्मक आणि धोकादायक ठरू शकतो. हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही हिवाळ्यातील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याच्या दरम्यान होय. हिवाळ्यामधील हवामान हे आल्हाददायक आणि तुलनेने आर्द्रता कमी असलेले असते, त्यामुळे सहसा हिवाळ्यातच हरिहर किल्ल्यावर जावे. पावसाळ्यामध्ये निसरट उतार आणि वाढलेल्या धोक्याच्या घटनांमुळे पावसाळ्यातील ट्रेक सहसा टाळावा. मित्रांनो, हरिहर किल्ल्याला भेट देण्यासंबंधी मी आपल्याला काही या ठिकाणी देऊ इच्छितो. हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी जात असाल तर काही महत्त्वाच्या बाबी पाळल्या पाहिजेत. हरिहर किल्ला चढण्यासाठी पायामध्ये मजबूत ट्रेकिंग शूज असावेत. किल्ल्यावर चढण करत असताना थकवा येऊ नये यासाठी पुरेसे पाणी व हलकासा नाश्ता घ्यावा. हरिहर किल्ल्यावर जाताना गट करून किल्ला चढायला लागा. जर पहिल्यांदाच हरिहर किल्ल्यावर जात असाल तर सोबत एखादा अनुभवी ट्रेकर घेऊन जा. किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात कचरा टाकणे टाळावे. हरिहर किल्ल्याचा संपूर्ण ट्रॅक होईपर्यंत या पवित्र वारसा स्थळाचे पावित्र्य राखावे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही होती हरिहर किल्ल्याची माहिती. तुम्हाला हरिहर किल्ल्याची माहिती कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या किल्ल्याला अवश्य भेट द्या. हा किल्ला खरंच खूप रोमांचकारक आणि हर्षोल्लासित करणारा आहे. मन अगदी प्रसन्न होऊन जाते या ठिकाणी आणि आपल्या स्थापत्यकलेचे खूप मोठे उदाहरण आहे. जय हिंद.